Hello dear students, this is Pragati. आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.4 चा क्वेश्चन नंबर 5. आपल्याला इथे एक डायग्राम दिलेली आहे, व्हेन डायग्राम, आणि त्याच्या हेल्पवरून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. काय क्वेश्चन आहे? ऑब्झर्व द गिवन व्हेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. तर पाहूया. फर्स्ट काय म्हणत आहे? ए सेटमध्ये काय काय आहे मुलांनो? तर ए सेटमध्ये काय आहे? आपण कर्ली ब्रॅकेटपासून चालू करूया. एक्स वाय झेड एम आणि एन. X, Y, Z, M and N. कर्ली ब्रॅकेट क्लोज. बी मध्ये काय आहे? P, Q, R, M आणि N. तर इथे काय राहील? P, Q, R, M, N. ठीक आहे. आता आपल्याला A युनियन B सांगितलं आहे. A युनियन B मध्ये सगळ्यात पहिले आपण A, B आणि मग इंटरसेक्ट केले. A युनियन B मध्ये काय काय राहील? X, Y, Z, P, Q, R, M आणि N. अशा प्रकारे U काय राहील? U म्हणजे युनिव्हर्सल सेट, म्हणजे हे आणि हे जेवढे एलिमेंट आहेत ते सगळे आपल्याला युनिव्हर्समध्ये लिहायचे आहे. तर मग काय काय राहील? X, Y, Z, P, Q, R, M, N, S आणि T. हे दोन एलिमेंट्स पण येतील. A डॅशमध्ये काय राहील? ए सोडून सगळे एलिमेंट्स. ए डॅशमध्ये काय राहील? ए सोडून सगळे एलिमेंट ए डॅशमध्ये राहतील. तर मग बी आणि हे उरलेले सगळे. तर मग इथे काय काय येईल आपल्याला? पी, क्यू, आर आणि मग एस आणि टी हे आपल्याला ए डॅशमध्ये मिळतील. बी डॅशमध्ये काय मिळेल? बी सोडून सगळे एलिमेंट्स. तर मग इथे काय काय येईल? एक्स, वाय, झेड आणि मग एस टी. बरोबर ना? आता ए युनियन बी डॅश. ए युनियन बी, युनियनमधले एवढे सगळे. मग याचा डॅश म्हणजे हे सोडून मग काय राहिलं? एस आणि टी. ह्याच्यामध्ये एस टी हे दोनच राहतील. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपतो आहे मुलांनो. इफ यू अंडरस्टँड वेल देन प्लीज टाईप येस इन द कमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग.